नमस्कार. मी संजय देवकर. मनोमनी हा सिनेमा 10 मे रोजी रिलीज होते संपूर्ण महाराष्ट्रात आणि मला शतशः आभार मानायचे आहेत की शिवा बागुल सरांचे की त्यांनी सत्यशोधक नावाचा सिनेमा जिचे ईपी ते स्वतः होते आणि फार छान त्यांनी रिलीज केलेला आणि अप्रतिम लोकांना तो सिनेमा पण आवडला आणि प्रॉपर लेवलला जाऊन बागुल सरांनी जे काम केलं सॅल्यूट आहे त्यासाठी. आणि आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की शिवा बागुल सरांनी आम्ही वेळ काढला आणि डिस्ट्रीब्युशनसाठी एसकेआर्ट्स प्रोडक्शनच्या माध्यमातून मनोमनी हा सिनेमा त्यांनी रिलीजसाठी घेतला. सो मी सर्वांना आवाहन करेन की हा सिनेमा प्रत्येकाने पहा आणि रिप्लाय करा, कारण फार गमती जमती आहेत. मला विशेष करून सांगायचं आहे की आपला रोहित परशुराम जो हिरो आहे आपल्या सिनेमात अविनाशच्या कॅरेक्टर केलेला आहे, तो रोहित अप्पी आमचे कलेक्टर या सिरियलमध्ये झीच्या अर्जुनचं कॅरेक्टर निभावते. बघा ना, म्हणजे काय योगायोग आहे की अशा गोष्टी घडाव्यात आणि आपल्या सर्वांना ते कॅरेक्टर रोज सिरियलमध्ये आणि आता सिनेमात. सो सर्वांनी याचा भरपूर आनंद घ्या. विशेषतः फाईट मास्टर आपले कांबळे सर आहेत, त्यांनी जे अफलातून फाईट्स जे डिझाईन केलेले आहेत आणि जे दाखवलेले आहे माइंड ब्लोईंग. त्याहून पलीकडे जाऊन सांगेन की सतीश सांडभोर म्हणजे किती स्तुती करूया माणसाची की ज्याने गाण्यांना असा 4 चांद लावलेला आहे ना, की म्हणजे मी भाग्यवान स्वतः समजतो की अशा थोर व्यक्तींनी मला वेळ दिला आणि दिग्दर्शकांना आता त्यामुळे तरी मला सपोर्ट करून हे गाणं सुद्धा त्यांनी उचलून आणलं. आणि म्हणतात ना की गाणी हिट असतील ना तर सिनेमा हिट ऑलवेज होणारच. पण त्याहून पलीकडे जाऊन सांगेन की ही जी गाणी त्यांना म्युझिक दिलं आपले राहुलजी घोरपडे पुण्यातले, ज्यांनी सतत माझ्यासोबत बॅक टू बॅक ही तिसरी फिल्म ते करतायत. आणि काय सांगू, काय तारीफ करू त्या गाण्यांची की कोरोनाच्या काळात इतकं आउटपुट देणं मित्रांनो, प्रेक्षक रसिक हो मित्रांनो, शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा चित्रपटगृहातच जाऊन बघावा लागेल. कारण आणखी एक ते सांगतो की प्रांजली कंजारकर आणि सुप्रीती या दोघींनी जे भूमिका निभावल्यात हिरोईनच्या, एक हिरो 2 हिरोईन असं गिमिक आहे थोडंसं. आणि या सर्वांचं ताळमेळ साधतोय तो मिलिंद जाधव, बिरुड कॅरेक्टर करतोय. मिलिंद अफलातून कॅरेक्टर आहे. तुम्ही वचपात त्यांना पाहिलं असेल. अनेक सिनेमात नॅशनल अवॉर्ड त्यांनी मिळवलं होतं धापमध्ये. असा हुकुमी अक्का आपल्यासोबत काम करतोय. खरंच सांगतो, ही मजा बघायची आहे ना तर सिनेमागृहातच जाऊन बघायची. मी अमोल गायकवाड, पुन्हा आमचे सभोवताली तन्मय जांभूळकर यांनी डायरेक्शनमध्ये आमच्यापर्यंत आम्ही वाटा उचलला. पण त्याहून पलीकडे जाऊन कलाकारांनी जे आम्हाला सपोर्ट केलात आणि हा कंटेंट काय आहे, कसा साकारायचा किंवा काय याचे जे काय पैलू त्यांनी मांडले, आमच्याशी डिस्कस करून तो सीन आम्ही डिझाईन करून तो करत होतो. डीओपी आपले जयसिंग राजपुरोहित, भले ते तिकडचे असो, म्हणजे मराठी लँग्वेज नाही त्यांची, पण समजून घ्यायची जी भाषा असते होतं ना, ती कॅमेराची भाषा एक असते आणि त्यांनी साध्य करून दाखवलं की सर्वांसाठी पर्वणी असेल की मनोमनी हा सिनेमा. सो मी पुन्हा पुन्हा सांगतो की हा सिनेमा तुम्ही सोडू नका. निश्चित चित्रपटगृहात जाऊन पहा 10 मे 2024 रोजी. थँक्यू. बाय बाय.